शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण आहे आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आणि मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ बनवला होता. शेवग्याची छाटणी जी आहे तर ती कशी करायची त्याचा एक प्रयोग आपण आपल्या प्लॉटमध्ये कसा करावा या संदर्भातला व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये एका भावाची कमेंट आली होती किंवा आपल्या एका शेतकरी मित्राची कमेंट आली होती की बाबा आता आपण आपला जो प्लॉट आहे त्याच्यावर आपल्याला काय झाले सेटिंग आहे, शेंगा आहेत भरपूर आणि त्याची आपल्याला लाईट छाटणी घ्यायची आहे. तर आता मी याच्यामध्ये सांगतो लाईट छाटणी आपण कधी घेत असतो. तर लाईट छाटणी आपण ज्यावेळेस डिसेंबरला जो आपला बहार चालू होत असतो म्हणजे हार्वेस्टिंग चालू होत असतं डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी त्याच्यानंतर परत जो आपला अतिरिक्त जो म्हणजे काय बहार आलेला असतो तर त्याचं आपण सेटिंग करून आपण काय करत असतो त्याचं पुढं हार्वेस्टिंग करत असतो किंवा लाईट छाटणी त्यावेळेला करत असतो. परंतु आता पावसाळ्यामध्ये काय होत असते तुम्ही जर आहे आता किती जरी चांगला दिसला तुम्हाला मोहर असले सेटिंग असेल तर याच्यामुळे काय होतं पावसाचं आणि शेवग्याच्या याचं काय आहे 36चा आकडा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं ज्यावेळेस पाऊस आला कितीही तुमचं फ्लावरिंग असलं काय जर आता इथं पाहू शकता हा फ्लावरिंग आहे. तर इकडे सुद्धा भरपूर फ्लावरिंग होतं परंतु पाऊस रात्री झाल्यामुळं हे जे पूर्ण तर आहे हे पूर्ण झाडाखाली सगळं त्या फ्लावरिंग हातरून झाले त्याच्यामुळं हा मोहर टिकत नाही. पाऊस पडल्यावर काय होतं किती जरी झाडाला म्हणजे फुलं कळी असली तरी पण त्याचं काय होत नाही. जो सेटिंग झाले त्याच्यावर पण परत जे आपण तांबड्या कलरच्या शेंगा होते त्या लाल शेंगा होते तर असा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे शक्यतो आपण पावसाळ्यामध्ये किंवा जे ऑगस्ट जे जून जुलै ऑगस्ट याच्यामध्ये जे कोण छाटणी करत असतील त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लाईट छाटणीच्या नादा लागत नाही. कारण काय होतं त्याच्यावर जर तुम्ही लाईट छाटणी घेतला तर परत पाऊस झाला आहे ते पण सेटिंग पूर्णतः निघून जातं आणि त्याच्यामुळं परत जे नवीन फुटवे आलेले असतात ते फक्त आघाडीच्या स्वरूपात जसं म्हणतो आपण तसं वाढलेले असतात. त्याच्यामुळं परत ते उंच जाणं आणि त्याचं परत आपल्या शेंगा तोडायला त्रास होणं असं होतं. जी लाईट छाटणी आहे तर ती साधारणतः आपण मार्च एप्रिल याच्या दरम्यान करत असतो जेणेकरून आपल्याला ऑगस्टपर्यंत त्याचा अतिरिक्त जो भार आहे तर तो मिळत असतो. त्याच्यामुळं ही छाटणी करताना थोडंसं आपला हंगाम किंवा कुठल्या सीझनमध्ये आपल्याला आपला माल जो आहे तर तो चालू करायचा याच्यानुसार आपली छाटणी करून घ्यायची. तर ही होती माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी आपले शेतकरी मित्र आहेत त्याच्यापर्यंत ही माहिती पोचवा. धन्यवाद.